तलवारीपेक्षा तीक्ष्ण होती त्यांची बुद्धी, युद्धभूमीपेक्षा गूढ होते त्यांचं नियोजन आणि स्वराज्याच्या प्रत्येक विजयामागे होती एक अदृश्य शक्ती, एक गुप्तहेर जाळी. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर, त्या काळातील सर्वात प्रभावी नेटवर्क. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या ताकदीमागचे रहस्य आणि स्वराज्याचा भगवा का तेजस्वी झाला याचे मुख्य कारण. तलवारीने युद्ध जिंकता येते, पण साम्राज्य उभं करण्यासाठी लागते बुद्धी, माहिती आणि नियोजन. स्वराज्याचा प्रत्येक विजय, प्रत्येक अचूक हल्ला आणि प्रत्येक यशस्वी मोहीम या मागे होती एक अदृश्य ताकद, शिवरायांचे गुप्तहेर जाळे. युद्ध जिंकण्याचा पहिला नियम शत्रूला ओळखणे. आज भारताची रॉ ही जगातील एक प्रभावी गुप्तचर संस्था आहे, पण 350 वर्षापूर्वी इंटेलिजंट नेटवर्कची तुलना आजच्या तंत्रज्ञानाशी होऊ शकत नाही, परंतु तरीही अतिशय मजबूत गुप्तहेर जाळे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. शत्रूची संख्या किती, त्यांची शस्त्र सामग्री किती, त्यांच्यातील दुर्बल बिंदू कोणते आणि आंतरिक मतभेद कोणते. महाराजांनी कधीही आंधळेपणाने हल्ला केला नाही. प्रत्येक मोहिमेमागे होती गुप्त माहिती गोळा केली जाणारी ताकद. त्यावेळेस ना सॅटेलाइट ना इंटरनेट, तरी सुद्धा शत्रूच्या गोटातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक डाव अचूकपणे पोहोचत होता महाराजांपर्यंत. आणि यामागे होते गुप्तहेरांचा महामेरू बहरजी नाईक यांची बुद्धी. शिवाजी महाराजांचे युद्ध केवळ तलवारीने लढले नाही आहे, माहितीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक युद्ध जिंकले आहे. या प्रचंड जाळ्याचे प्रमुख होते बहरजी नाईक. ते स्वराज्याचे होते डोळे आणि कान. माहिती म्हणजे ताकद, माहिती म्हणजे शक्ती, हे बहरजी नाईकने ओळखले होते. म्हणून स्थानिक माहितीदार, व्यापारी, प्रवासी, शत्रू राज्यातील गुप्त संपर्क, ही संपूर्ण साखळी इतकी मजबूत होती की माहिती थेट राज दरबारापर्यंत पोहोचत होती, आणि तेही पूर्णपणे गोपनीय पद्धतीने. वेषांतर, स्थानिक भाषा, संस्कृतीचे ज्ञान प्राप्त करून संकेत, भाषा, गुप्त संदेश, प्रत्यक्ष निरीक्षण, या सर्वांची कमाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर विभागामध्ये होती. त्यामधील महत्त्वपूर्ण प्रयोग झाला होता अफजल खानाच्या वधाच्या वेळेस. अफजल खानाचं प्रचंड सैन्य, याची जाणीव महाराजांना आधीच होती. अफजल खानाचा स्वभाव, त्याची रणनीती, त्याचे पुढचे डावपेच, या मोहिमामध्ये गुप्तहेर खात्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. गनिमी कावा म्हणजे केवळ अचानक हल्ला नव्हे, तर तो माहितीच्या आधारे केलेला अचूक प्रहार होता. शत्रूचा पुरवठा मार्ग कुठे आहे, किल्ल्याचा कमकुवत भाग कोणता आहे, ही माहिती आधी मिळाल्यामुळे कमी सैन्यामध्ये मोठ्या साम्राज्यावर मात करणे शक्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची भारताची रॉ यांची जर तुलना केली तर आज रॉ जवळ आहे सॅटेलाइट, सायबर टेक्नॉलॉजी, आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. परंतु त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांजवळ संसाधने मर्यादित स्वरूपात होते. रणनीती, गोपनीयता आणि मानवी नेटवर्क मात्र अफाट होते. तांत्रिकदृष्ट्या तुलना शक्य नाही, पण परिणामकारकतेचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांची गुप्तहेर विभागाची ताकद होती निष्ठा आणि राष्ट्रप्रेम. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गुप्तहेर जाळ्याची सर्वात मोठी ताकद निष्ठाच होती. गुप्तहेर पगारासाठी नव्हे, तर स्वराज्याच्या अस्तित्वासाठी जगत होते. हा अढळ विश्वास ही त्यांची महत्त्वपूर्ण गुणशैली होती. मानवी बुद्धिमत्ता, मानसशास्त्राचा अभ्यास, भूगोलाचा सखोल अभ्यास, स्थानिक लोकांचा विश्वास, तंत्रज्ञान नसताना सुद्धा अचूकतेने माहिती संकलन करणे, हीच त्या यंत्रणेची महानता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेर विभागाची जी मांडणी केलेली आहे
ती निष्ठेच्या जोरावर, गोपनीयतेच्या जोरावर, वेगवान संप्रेषणाच्या जोरावर, रणनीतीच्या जोरावर. प्रश्न हा नाही की रॉ पेक्षा मजबूत होते का. खरा प्रश्न आहे त्या काळातील मर्यादित साधनांमध्ये सुद्धा इतके सक्षम यंत्रणा उभा करणे हेच महाराजांच्या नेतृत्वाची खरी जादू होती. शिवाजी महाराजांचे सामर्थ्य हे तलवारीपेक्षा निष्ठेवर चाललेले होते. जय भवानी, जय शिवाजी.